आता लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। बहिणींना या 4 निर्णयामुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाचे 4 नवीन नियम लागू करण्यात आले आहे। या नियमांमुळे बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे। हे नियम जसे लागू झाले, आता हे नियम लागू झालेले आहे। या नियमांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला प्रचंड मोठा जो फायदा होणार आहे तो म्हणजे तुम्हाला डबल हप्ता देखील मिळणार आहे। आणि सोबतच या 4 निर्णयामुळे कोणकोणते फायदा होणार आहे तो सर्व व्यवस्थित तुम्हाला माहिती सांगतो, डिटेलवर तुम्हाला माहिती देतो आणि याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, त्यासाठी काय करावं लागेल सर्व डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो। प्रचंड मोठा निर्णयामुळे लागू झाला, बहिणींना मोठा फायदा होणार आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, राज्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 7 हप्ते वाटप झालेले आहे। इथं पाहू शकता 7 हप्ते वाटप झालेले आहे। आता 8व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे या 9 जिल्ह्यात 8वा हप्ता वाटप झालेला आहे। या 9 जिल्ह्यात जो 8वा हप्ता वाटप झालेला आहे 4200 रुपये त्यांना मिळालेले आहे। म्हणजे बहिणींना आता डबल हप्ता सुद्धा वाटप सुरू झालेला आहे। या 4 निर्णय जसे लागू झाले, बहिणींना प्रचंड मोठा जो पहिला फायदा होतोय तो म्हणजे 4200 रुपयाचा तुम्हाला लाभ मिळणं सुरू झालेला आहे। जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तात्काळ हे काम करून टाका, तरच तुम्हाला 4200 रुपयाचा लाभ मिळेल। तुम्ही या 4 निर्णयाचा लवकरात लवकर फायदा उचला। हे निर्णयाचा कसं तुम्हाला फायदा उचलता येईल, काय उचलता येईल सर्व माहिती सांगतो। जानेवारीच्या हप्त्यासाठी बहिणींना वाट पाहावी लागली, पण आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही। म्हणजे तुम्ही जानेवारीसाठी वाट पाहिली, आता फेब्रुवारीसाठी वाट पाहावं लागणार नाही। आजपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार, म्हणजे बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे हप्ता जो जमा होतोय तो डबल हप्ता जमा होतोय आणि या डबल हप्त्यामुळे बहिणींना आता वाट पाहायची काही गरज नाही। जसं जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागली, फेब्रुवारी म्हणजे आता डिसेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागली, पण आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावं लागली नाही। आणि आता जे तुम्हाला पैसे वाटप होत आहे ते तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। म्हणजे याच महिन्यापासून 1500 वरने ही स्कीम आता 2100 वर आलेली आहे। म्हणून हे 4 नियम सुद्धा त्यांनी लागू केलेले आहे। हे 4 नियम लागू करण्याचं कारण बहिणींना याचा लाभ कसा मिळतोय आणि कसं 600 रुपयाची वाढ झाली आहे प्रति महिन्यामध्ये। म्हणजे जो हप्ता तुम्हाला वाटप होणार यामध्ये तुम्हाला 600 रुपयाची वाढ झालेली आहे। आता बघूया, आता राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। आता आपल्या राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि सोबतच सरकारी सर्व योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजे या नियमांमुळे सर्वात मोठा फायदा काय होणार आहे की बहिणींना अधिक लाभ मिळणार आहे। जसे की डबल हप्ता मिळतोय आणि सोबतच सरकारी जी पण नवीन योजना येईल, जी पण नवीन योजना किंवा जी योजना सुरू आहे या योजनेचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आता याला केंद्राने मंजुरी दिलेली आहे। राज्य सरकारने बहिणींना प्रचंड मोठा फायदा झाला पाहिजे म्हणून सर्व काही योजना याला सुद्धा या नियमांमुळे फायदा होतोय। पटापट आपण ते नियम पाहून घेऊ, या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय आणि तुम्ही कसा याचा फायदा उचलू शकता ते सुद्धा आपण पाहूया। आता पहिला जो नियम लागू झालेला आहे, पहिला जो नियम आता लागू झाला आहे याच्यामुळे बहिणींना फायदा होतोय तो म्हणजे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी पासून 2100 रुपये मिळणार आहे। आताच तुम्हाला सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबत फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे आणि दर महिन्याचे पैसे 10 तारखेच्या म्हणजे 10 तारखेलाच तुम्हाला वाटप होणार आहे। ठीक आहे, आता बहिणींना आता वाट पाहायची काही गरज नाही। फेब्रुवारीचा जो 10 तारीख आहे 10 तारखेच्या दरम्यान पैसे वाटप सुरू होणार आहे। म्हणजे ज्यांना आतापर्यंत पैसे आले नसेल फेब्रुवारीचा हप्ता त्यांनी आता वाट नाही पाहायची, त्यांना 10 तारखेपासून 2100 प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे। म्हणजे जर डबल हप्ता तुम्हाला वाटप केला तर तुम्हाला 4200 रुपये मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे बहिणींना आता फक्त 10 तारखेपर्यंत वाट पाहू शकता, त्यानंतर तुम्हाला वाट पाहायची काही गरज नाही। आता पहिला जो हा नियम लागू झाला या निर्णयामुळे बहिणींना हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी का दिलेली आहे, केंद्र सरकारने जसे लाडकी बहीण योजनेमुळे प्रचंड मोठा विजय झालेला आहे, तर केंद्र सरकारने आता जी योजना सुरू केलेली आहे आपल्या राज्य सरकारने, ते या योजनेच्या माध्यमातून बहिणींना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे म्हणून केंद्र सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे की तुम्ही
याच तारखेला पैसे वाटप करा सर्व बहिणींना वाट पाहू देऊ नका, सर्व बहिणींना याच तारखेला पैसे जमा करा, असं या निर्णयामुळे हा जो निर्णय लागू केला आहे हा निर्णय म्हणजे बहिणींसाठीच लागू केलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बहिणी खूप दिवसापासून वाट पाहता की कधी हप्ता जमा होणार, कधी हप्ता जमा होणार। आता तुमची टेन्शन संपलेली आहे। दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत, म्हणजे आता वाटप सुद्धा झाली आहे, 10 तारखेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं शासनाने मंजुरी दिलेली आहे। केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, आता पुढे पाहूया दुसरा जो नियम आहे, दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे। आता हा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे, तो म्हणजे महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा महिलांनी आता काय करायचं जेणेकरून त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण ज्यांना म्हणजे आता त्या बहिणींसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे, म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे अशा महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्या बहिणींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। दुसरा जो निर्णय आहे, ज्यांना फायदा होत नाही, ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही, कोणाचे 4 हप्ते बाकी असेल, कोणाचे 3 हप्ते बाकी असेल, अशा महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळाला नाही, म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपये सुद्धा मिळाला नाही अशा महिलांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे। या योजनेच्या म्हणजे या नियमांमुळे बहिणींना प्रचंड मोठा फायदा, म्हणजे ज्या महिलांना 4 हप्ते 3 हप्ते 2 हप्ते भेटले नसतील अशा महिलांना देखील या निर्णयामुळे फायदा होणार आहे, आणि ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा आला नाही त्या महिलांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे। ठीक आहे, आता पाहूया तिसरा जो निर्णय लागू करण्यात आला आहे तो म्हणजे तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी देण्याचा निर्णय होता, मग तो आता मंजुरी मिळाली आहे। म्हणजे बहिणींना पिठाची गिरणीसाठी एक सरकारने योजना आणली होती की सर्व बहिणींना घरोघरी पिठाची गिरणी भेटली पाहिजे, म्हणजे चक्की सर्व बहिणींना आता पिठाची गिरणी घरोघरी पोहोचली पाहिजे, याला मंजुरी नव्हती। पण आता राज्य शासनाने त्याला सुद्धा मंजुरी घेऊन आली आहे, राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आहे। त्या मंजुरीमुळे बहिणींना आता पिठाची गिरणी घरपोच वाटप होणार आहे। आता पाहू शकता तुम्ही, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, म्हणजे हे पोर्टल सुरू केलं होतं, आधी हे पोर्टल सुरू केलं होतं ते पोर्टल बंद झालं होतं, म्हणून अशा बहिणींनी फॉर्म भरलेला नाही। ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, म्हणजे आता त्यांना सुद्धा आता पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरता येणार आहे। आणि जसे तुम्ही फॉर्म भरणार आणि ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला घरपोच पिठाची गिरणी मिळणार आहे। या निर्णयामुळे बहिणींना प्रचंड मोठा म्हणजे आता तुम्हाला पिठाची गिरणी मिळणे त्याला सुद्धा मंजुरी झालेली आहे, असा तिसरा निर्णय आहे। शेवटचा निर्णय म्हणजे चौथा निर्णय आहे। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। ही योजना अन्नपूर्णा योजना या योजनेच्या माध्यमातून 830 रुपये मिळत होते। ठीक आहे, या योजनेच्या माध्यमातून 830 रुपये तुम्हाला देण्यात येत होते, ते आता वाढून 2000 रुपये करण्यात आलाय। अतिशय आनंदाचा निर्णय आहे, हा महिलांसाठीच हा निर्णय घेण्यात आलाय। ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्या बहिणींसाठी अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 830 रुपये मिळत होते, तर आता ते वाढून डायरेक्ट 2000 रुपये करण्यात आलाय। याचा सर्वात मोठा फायदा बहिणींना होणार आहे। आता फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार आहे। आता यावर सर्वात मोठं म्हणजे बहिणींना याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरणे गरजेचं आहे। जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये जे मिळतात ते तुम्हाला आता 2000 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना याचा लाभ घेता येणार नाही, फक्त तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरणे गरजेचं आहे। ठीक आहे, आता हे 4 नियमांमुळे बहिणींना जो फायदा होणार आहे तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील।
तुम्हाला पैसे किती भेटले, काय भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता मिळाला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून एक सर्व्हिस सुद्धा आपल्याला कळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असंच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.